नमस्कार मंडळी. आपल्या या नवीन व्हिडिओ मालिकेत मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला युविन पोर्टलवर लॉग इन करण्यापासून ते नवीन नोंद करण्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, जसे की लॉग इन होत नाही, ओ-टी-पी मिळत नाही, डेटा सेव्ह होत नाही, एरर मेसेज येतो किंवा एंट्री करताना इतर कोणतीही तांत्रिक समस्या येत असेल, तर ही संपूर्ण व्हिडिओ मालिका तुमच्यासाठीच आहे. या मालिकेत आपण प्रत्येक समस्येचे सोप्या मराठीत टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि त्याचे योग्य समाधानही जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये एका विशिष्ट समस्येवर सविस्तर चर्चा केली जाईल, ज्यामुळे तुम्हाला युविन पोर्टलवरचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता येईल. जर तुम्ही युविन पोर्टलवर नियमित काम करत असाल, तर या मालिकेतील प्रत्येक व्हिडिओ नक्की पहा. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल, वारंवार येणाऱ्या अडचणींचे निराकरण होईल. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पोर्टलचा वापर करू शकाल. चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि आजच्या समस्येचे सोपे व प्रभावी समाधान जाणून घेऊया. जर आपण आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओंना आपल्या सोबतींसोबत शेअर करा. युविन पोर्टलमधील समस्या आणि त्याचे समाधान या मालिकेतील सर्वात पहिली समस्या आहे इनव्हॅलिड युजर नेम ऑर पासवर्ड. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. जर आपण लॉग इन करताना आपल्याला सुद्धा ह्या प्रकारची समस्या येत असेल, तर ह्याचं कारण नेमकं जाणून घेणे गरजेचं आहे. ह्याचे नेमके 4 कारण आहेत. सर्वात आधी आहे, आपण ज्या लिंकमध्ये लॉग इन करतोय, ते लिंक कदाचित चुकीची असू शकते. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ते खरंच रजिस्टर आहे का? जर रजिस्टर केलं नसेल आणि आपण लॉग इन करायला लागलो, तर त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचा एरर येणार. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आपण व्यवस्थित लिहिले का? पासवर्ड व्यवस्थित लिहिले का? हे 4 कारणामुळे अशा प्रकारचा एरर या ठिकाणी येत असतो. तर मग ह्याचा उपाय काय असणार? तर सर्वात आधी आपण ज्या लिंकमध्ये लॉग इन करतोय ना, ती लिंक अचूक आहे, बरोबर आहे, ह्याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. दुसरं, आपण जे मोबाईल नंबर या ठिकाणी लिहितोय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ते बरोबर लिहिलंय की नाही ह्याची सुद्धा आपल्याला खात्री करायची आहे. त्यानंतर आपण जे पासवर्ड लिहितोय, ते पासवर्ड सुद्धा अचूक आणि व्यवस्थित लिहिलंय की नाही ह्याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. आणि परत एक विषय असा, की आपण जर आपला नंबर रजिस्टर्ड केलं नसेल, तर ते रजिस्टर्ड करून घेणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हे सगळं करून देखील आपल्याला जर समाधान मिळत नसेल, त्यानंतर देखील अशाच पद्धतीचा एरर येत असेल, तर अशा वेळेस आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपल्या आयडीचा पासवर्ड चेंज करून द्यावा, ही विनंती करणे अपेक्षित आहे. वरिष्ठांकडून आपला आयडीचा पासवर्ड चेंज करून घ्यावं. त्यानंतर ही समस्या या ठिकाणी 100% सुटणार. धन्यवाद.